आज आपण अशा काही लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त इतिहास नाही घडवला तर अख्खा समाज बदलून टाकला. हे आहेत 19व्या शतकातील महाराष्ट्राचे समाजसुधारक आणि ही आहे त्यांच्या क्रांतीची गाथा. पण एक मिनिट थांबा. या सुधारकांच्या कामाबद्दल बोलण्याआधी एक प्रश्न पडतो नाही का, की त्या काळात नेमकं असं काय चाललं होतं की या लोकांना एवढं मोठं पाऊल उचलावं लागलं? म्हणजे त्यावेळचा महाराष्ट्र होता तरी कसा? तर बघा, त्यावेळचा समाज म्हणजे जणू काही साखळदंडात अडकलेला होता. सगळ्यात आधी म्हणजे कठोर जातीय व्यवस्था. कोण कुठे जन्माला आलाय यावरून त्याचं आयुष्य ठरायचं. मग होती निरक्षरता, म्हणजे अक्षरशः अज्ञानाचा अंधार पसरला होता. स्त्रियांची अवस्था तर त्याहून वाईट. चूल आणि मूल यापलीकडे त्यांचं जगच नव्हतं. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे अंधश्रद्धेचं जबरदस्त प्राबल्य. सगळ्या समाजात इतका बुडाला होता की प्रगतीचा विचार करणंही अशक्य वाटत होतं. पण म्हणतात ना, अंधार जितका दाट असतो दिव्याची एक छोटीशी ज्योतही तितकीच तेजस्वी दिसते. आणि अगदी तसंच झालं. या सामाजिक अंधारात काही मोजक्या पण तेजस्वी विचारवंतांनी ज्ञानाची मशाल पेटवली. त्यांनी ठरवलं की आता बस, बदल घडवायलाच हवा. चला तर मग पाहूया ही पहिली ज्योत कोणी आणि कशी पेटवली. हे होते सुधारकांचे पहिले शिलेदार. आणि यांचं एकच म्हणणं होतं, जर या समाजाला बदलायचं असेल तर सगळ्यात आधी त्याला ज्ञानी बनवावं लागेल. आणि या प्रवासातलं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. यांना आपण मराठी पत्रकारितेचे जनक म्हणतो. का? कारण 1832 साली त्यांनी दर्पण नावाचं महाराष्ट्रातलं पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं. आणि गंमत म्हणजे हे फक्त मराठीत नव्हतं. यात एक कॉलम मराठी तर दुसरा इंग्रजीत असायचा. त्यामागची कल्पनाच किती भारी होती बघा. पश्चिमेकडचं नवीन ज्ञान आणि आपले विचार यांना जोडणारा एक पूल बांधायचा होता त्यांना. यानंतर येतात दादोबा पांडुरंग तरखडकर. यांनी मराठी भाषेला एक शिस्त लावली, एक ओळख दिली. त्यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लिहिलं आणि म्हणूनच त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असंही म्हणतात. पण हे त्यांचं फक्त एक काम झालं. त्यांचं एक दुसरं खूप धाडसी काम होतं जे ते गुप्तपणे करत होते. त्यांनी परमहंस सभा नावाची गुप्त संघटना सुरू केली होती. आणि तिचं ध्येय काय होतं माहितीये? जातीभेद समूळ नष्ट करणं. विचार करा, त्या काळात हे किती मोठं क्रांतिकारी पाऊल असेल. ठीक आहे, ज्ञानाचा प्रसार तर सुरू झाला होता, पण आता वेळ होती थेट मैदानात उतरण्याची. आता आपण अशा योद्ध्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी समाजातील अन्यायाच्या भिंतींवर थेट प्रहार केला. आणि या लढाईतलं सर्वात मोठं, सर्वात तेजस्वी नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्यांच्या कामाकडे पाहिलं की लक्षात येतं की ते फक्त सुधारणा करत नव्हते, ते अक्षरशः क्रांती घडवत होते. बघा, 1848 मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर 1853 मध्ये ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं त्या मुलामुलींसाठी शाळा सुरू केली. आणि एवढंच नाही तर 1868 मध्ये स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद सगळ्यांसाठी खुला केला. म्हणजे प्रत्येक पाऊल हे त्यावेळच्या व्यवस्थेला दिलेलं एक सणसणीत उत्तर होतं. महात्मा फुलेंचं हे वाक्य तर आपण सगळ्यांनीच ऐकलंय. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. किती खोल विचार आहे हा. ह्या एका वाक्यात त्यांनी सगळं काही सांगितलंय. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं, सगळ्या अनर्थाचं मूळ हे अज्ञान आहे आणि त्यावरचा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण. शिक्षणच माणसाला त्याची बुद्धी, त्याची नीतिमत्ता, त्याची प्रगती सगळं काही परत मिळवून देऊ शकतं. पण लक्षात घ्या, हा लढा ज्योतिबांनी एकट्याने लढला नाही. ही एक जबरदस्त टीम होती. ज्योतिराव फुले हे या मिशनचे नेते होते. त्यांनी संकल्पना मांडली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या सावित्रीबाई फुले, ज्या प्रचंड अपमान सहन करून देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांना साथ दिली फातिमा शेख यांनी, ज्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका होत्या. त्यांनी या दोघांना फक्त मदतच नाही केली तर आश्रयही दिला. आणि या सगळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली होती लहुजी वस्ताद साळवे यांनी. हे चौघं मिळून एक अशी शक्ती बनले होते ज्यांना रोखणं कुणालाही शक्य नव्हतं. इथे बघा, त्या काळात विचारांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. एका बाजूला सनातनी विचार काय सांगत होते की स्त्रियांनी शिकू नये, विधवांनी हालअपेष्टा सहन करत जगावं आणि त्यांचं स्थान फक्त घरापुरतं मर्यादित आहे. आणि याच्या अगदी विरुद्ध आपले सुधारक काय म्हणत होते? ते म्हणत होते, नाही, एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं. विधवांना पुन्हा लग्न करून सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. आणि स्त्रिया फक्त घरात नाही तर सार्वजनिक जीवनातही सहभागी होऊ शकतात. केवढा मोठा वैचारिक संघर्ष होता हा. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा हा विचार पुढे नेला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य यासाठी वेचलं. त्यांना जपानमधल्या एका महिला विद्यापीठाबद्दल कळलं आणि त्यांनी ठरवलं की असं काहीतरी आपल्याकडेही व्हायला हवं. आणि मग 1916 साली त्यांनी भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली, SNDT.
हे फक्त एक विद्यापीठ नव्हतं, हे हजारो लाखो मुलींच्या स्वप्नांना सत्यात उतरवणारे केंद्र बनलं. याच काळात आणखी एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं, पंडिता रमाबाई. या खरंच एक वादळ होत्या. त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना पंडिता आणि सरस्वती अशा पदव्या मिळाल्या होत्या. त्यांनी आर्य महिला समाज आणि शारदा सदन सुरू केलं. पण त्या इथेच थांबल्या नाहीत. त्या थेट अमेरिकेत गेल्या. तिथे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहून भारतीय विधवांची दुःख जगासमोर मांडली. इतकंच नाही तर भारतात परत येऊन ब्रिटिश हंटर कमिशनसमोर साक्ष दिली आणि स्त्रियांसाठी मेडिकल एज्युकेशनची मागणी केली. विचार करा, केवढं धाडस असेल हे. आता बघा, जेव्हा समाजात सुधारणा व्हायला लागते, लोक विचार करायला लागतात, तेव्हा त्याचा पुढचा टप्पा काय असतो? राजकीय जागृती. लोक फक्त सामाजिक रूढींवर नाही तर आपल्या राजकीय हक्कांसाठीही बोलायला लागतात. आणि इथेच स्वराज्याची पायाभरणी सुरू झाली. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गोपाळ हरी देशमुख, म्हणजेच लोकहितवादी. त्यांचे विचार इतके प्रखर होते, त्यांनी त्यांच्या शतपत्रांमधून थेट आव्हान दिलं की जर एखादा धर्म सुधारणांना अडवा येत असेल तर तो धर्मच बदला. केवढा मोठा विचार आहे हा. आणि एवढंच नाही तर स्वदेशी म्हणजे आपल्या देशात बनवलेल्या वस्तू वापरा, हा विचारसुद्धा त्यांनीच सगळ्यात आधी मांडला होता. आणि मग होते गणेश वासुदेव जोशी. लोक त्यांना प्रेमाने सार्वजनिक काका म्हणायचे. का? कारण ते लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न स्वतःचे समजून सरकार दरबारी मांडायचे. त्यांचं सगळ्यात गाजलेलं काम म्हणजे 1877चा दिल्ली दरबार. जिथे सगळे राजे महाराजे ब्रिटिशांसमोर नतमस्तक होत होते, तिथे हे काका हाताने विणलेली खादी घालून गेले आणि त्यांनी थेट ब्रिटिशांकडे भारतीयांच्या राजकीय हक्कांची मागणी केली. हा एक प्रतिकात्मक विरोध होता, एक प्रकारचा मूक पण शक्तिशाली आवाज होता. आणि हा विचारांचा वारसा कसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेला, हे इथे किती छान दिसते बघा. न्यायमूर्ती रानडे हे गोपाळकृष्ण गोखलेंचे गुरु आणि गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु. म्हणजे महाराष्ट्रात पेटलेली ही समाज सुधारणेची मशाल पुढे जाऊन संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मार्गदर्शक ठरली. याच काळात एक खूप मोठी आणि महत्त्वाची वैचारिक चर्चा झाली. 2 मोठे नेते होते, गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक. आगरकर म्हणायचे, आधी सामाजिक सुधारणा करा, आपला समाज आतून मजबूत करा, मगच आपल्याला स्वातंत्र्य टिकवता येईल. तर टिळकांचं म्हणणं होतं, नाही, आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवा. एकदा ते मिळालं की सामाजिक सुधारणा आपण नंतरही करू शकतो. हा वाद म्हणजे भांडण नव्हतं, तर देशाच्या भवितव्यासाठी झालेली एक अत्यंत गरजेची बौद्धिक चर्चा होती. तर मग या सगळ्या महान लोकांच्या कामातून आपण काय शिकलो? त्यांनी आपल्यासाठी कोणता वारसा मागे ठेवलाय? चला थोडक्यात पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्री शिक्षण. त्यांनी हे सिद्ध केलं की स्त्रिया शिकल्या नाहीत तर देश पुढे जाऊच शकत नाही. दुसरं म्हणजे समता. त्यांनी जातीधर्माच्या भिंती तोडण्यासाठी एक अशी लढाई सुरू केली जी आजही आपण सगळे मिळून लढत आहोत. तिसरा वारसा आहे बुद्धिप्रामाण्यवादाचा. म्हणजे कुठलीही गोष्ट ऐकून लगेच खरी मानू नका. प्रश्न विचारा, तर्काच्या कसोटीवर तपासा आणि मगच विश्वास ठेवा. आणि सगळ्यात शेवटी स्वराज्य. पण फक्त राजकीय स्वराज्य नाही तर वैचारिक स्वराज्य. त्यांनी लोकांमध्ये आत्मसन्मान जागवला आणि याच आत्मसन्मानाच्या पायावर पुढे आपल्या स्वातंत्र्याची इमारत उभी राहिली. तर या महान समाज सुधारकांनी एक मजबूत पाया रचून दिला आहे, पण काम अजून संपलेलं नाही. आता आपल्यासमोर प्रश्न हा आहे की आजच्या काळातल्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी आपण या पायावर कोणती नवी इमारत उभी करणार आहोत? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?